मूलतः पहिला प्रश्न रामायणाच्या बाबतीतला काय असतो, जो अनेकांनी मलाही विचारलेला आहे. तो प्रश्न हा आहे की रामायण हा इतिहास आहे का काल्पनिक आहे. पु ल देशपांडे असं म्हणायचे की मराठी शब्दांना इंग्रजी पोशाख घातले की भारदस्त दिसतात लेखाचे, असं ते म्हणायचे. पु ल म्हणायचे. त्यामुळे हल्ली एक असं गोंडस शब्द आहे, मायथॉलॉजिकल फिगर असं लोक म्हणतात. म्हणजे झालं सगळं, म्हणजे मग आमचा त्यांचा काही संबंध नाही. पौराणिक कॅरेक्टर असं लोक म्हणतात. पौराणिक पात्र. कुणी सांगितलं हे काल्पनिक आहे म्हणून? ज्यांना ही संस्कृतीचा बिमोड करायचा होता त्यांनी सांगितलं. रामायण खरं आहे का खोटं आहे, तो इतिहास आहे का काव्य आहे, याचं उत्तर कुणाकडेही मागायची गरज नाही. कारण रामायणाचे आद्य कर्ते जे आहेत ते वाल्मिकी ऋषींनीच सांगितलेलं आहे की हा इतिहास आहे, काव्य स्वरूप आहे. त्या काळी सगळं साहित्य जे निर्माण केलं जायचं त्याची जी रचना असायची ती काव्यात्मक असायची. आपले वेद, पुराणं, रामायण, नंतर निर्माण झालेलं महाभारत, भगवद्गीता हे सगळं काव्य स्वरूप आहे. पण ते काव्य स्वरूप ही त्याची रचना आहे, याचा अर्थ ते फक्त काल्पनिक काव्य नाही. आणि वाल्मिकी ऋषींनी तर स्पष्टपणे रामायणामध्ये तसा उल्लेख केलेला आहे. रामायणामध्ये युद्धकांडामधल्या 28व्या सर्गामधला 117वा श्लोक आहे वाल्मिकी ऋषींचा. पूजश्च पठनश्चैनम इतिहासम पुरातनम. स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे लिहितो आहे, जे लिहिलेलं आहे ते घडून गेलेलं आहे, तो इतिहास आहे. आणि त्या इतिहासाचे साक्षीदार स्वतः वाल्मिकी ऋषी आहेत. आणि मग त्यांनी ती रामकथा ब्रह्मदेवाच्या आणि नारद मुनींच्या आदेशाने रचली. ती काव्य स्वरूपात रचली, कारण त्यांना तसं काव्य स्फुरण झालं होतं. तो इतिहासच आहे. हा युगपुरुष आपल्या भारतभूमीवरती प्रत्यक्ष वावरून गेलेला आहे, याच्यात सुतराम शंका नाही, लक्षात ठेवा.